मला मला दाखवू नको पण असं होत नसतं. वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आज आपला रानातला पाण्याचा दारी धरायचा एंड आहे. त्याच्यावर 2-4 दिवस काय काम नाही आपल्याला, त्याच्यामुळं निवांत असणार 2-4 दिवस. परत मग पाण्याला येईन, परत द्यायचं. हे चालत राहणार असं कंटिन्यू. चाललोय रानात. ह्या गाडीचा काय आवाज येत नसेल. गाडीच क्वालिटी आपली तेवढं आहे. रानात चाललोय. राहणे आला नाही आला, आपली गाडी कामानिमित्त बाहेर गेली. फॉर्च्युनर बाहेर गेली का आपली? पोटाची आतडी डायरेक्ट गोळा झाल्यात. लय अपघात चालू आहे. पाईप लावलाय ह्याच्यात, पाणी चाललंय ह्याच्यातनं. ह्याच्यात काहीच पाणी आहे नाही. हे सारा अख्खा भिजला. ह्याच्यात काही पाणी आलं नाही. आता काय बोलायचं, मधनं खालनं लिकीज आहे का कुठनं लिकीज आहे. हा काय करायचं. रानात थकलो की डायरेक्ट ज्यूस असतो, प्रोटीन शेक, चक्कूचा ज्यूस आहे. रावण्या चक्को खातोय. पाणी भिजतं इकडून, हे आलाय सारा भिजत. चालतंय चालतंय. रिकव्हरी लगेच आहे. थोडंफार घाम गेला की लगेच भरून काढतो. पवन शिंदेला कष्ट आहे आधीच. पूर्ण वापा वाढलाय पवन शिंदेने. वापा दाव. चल ना. मी पाय धुवायच्यात, मला ह्याच्यासोबत बाहेर जायचंय म्हणून ह्याला म्हणतोय. हे ह्याने तुम तर लायकीच विचारला. बड्डीचे कपडे काय घातले, लायकीच विचारला गडी. हा आम्ही येडाय होय. हाताने ह्याला काय गाणं होय तेव्हा. इथं तुंबायचंय फक्त. तुंबा. चाललोय रोहनच्या नानाच्या गोळ्या ना. आता आलो जाऊन जरा इंदापूरहून लगेच 15-20 मिनिटात माघारी. गाडीचं पुढे तसं असतं. चला तावा दिशी असतो आपला. आलू रावण्याच्या गोळ्या घेतल्या वेलनेस मधनं. आता जाणार आहे घरी. घरी जायचं राम. जायचं 10 मिनिटांनी जाऊ. रोहनची चप्पल शिवतात का म्हणता. मला दाखवू नको पण असं होत नसतं. रोहनच्या घरी आलोय गाडी न्यायला त्याची. आपल्याला आता फुलवर चांगल्या लाईटवरची मोटर बंद होईल. आता अशी चालू करायची XYZ. आणि रोहन शेटची हवेली बांधली त्यांनी नवीन. बडा घर बनाना शौक नहीं मजबूरी है. नहीं आते लोग छोटे घर में. बडा घर बनाना शौक नहीं मजबूरी है. नाकात बोट घालू नको, लवकर ये ना. बडा घर बनाना शौक नहीं मजबूरी है. काय 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 झोपत नाही लागाय पॅन्ट. कोणाला चल बस. आपण दोघं जायचं. रोहन आम्ही येतो इथं. अरे नको तू हा काय चालला. रोहनचं बाथरूम दाखी हा काय. रोहन चाललेला आहे याला. तिला आलो विसले आणि मी मोटर चालू कराय. इथं काढायचं बघ. गेलो. चल मोटर चालू झाली लगेच राहणार. थांबणे भानगड नाही, थांबणारच नाही आता. कधीच पिर घेतल्या.
कधीच आहे काय माहिती पण त्या दिवशी आपण आणलेला कल ना परवा दिवशी परवा परवा. अरे पोटा पडलाय काय? काय तरी मग ज्यूसची बाटली अजून थंडाई प्यावं लागते ना आपल्याला तासाला त्यामुळं त्यामुळं हे काय पांघरायला हातराय सगळं असतं आपल्याकडे. बर असं जावं लागतंय किल्लीत ना रातचा अंधारचं. आताशी घरी चाललोय 8 वाजता. ह्याने मग गाडी कशी काढली पवन शेट विशाल बरं ही गाडी कशी काढली. गाईज तर आपला आजचा ब्लॉग इथे चेंड होतोय. भेटूया नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.